नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये मेथीचा पराठा करतोय। तुम्हालाही कधी प्रश्न पडतो का की आज भाजी कोणती करायची आणि जर मेथीची भाजी केली तर ती कोणी खायची? माझी दोन्ही मुलं अजिबात मेथीची भाजी खात नाहीत। मग मेथीची भाजी खाल्ली पाहिजे आणि तीही जास्त प्रमाणात। त्यासाठी काय करायचं? मेथी साफ करून स्वच्छ धुवून त्यातील सर्व पाणी असं नितळून घ्यायचं। मिक्सरचं भांडं घ्यायचं। आता या भांड्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त मेथीची भाजी घ्यायची आणि त्याचबरोबर अद्रकचे तुकडे, लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून सर्व साहित्य असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आता उरलेली सर्व मेथीची भाजी घेऊन ती अशी बारीक चिरून घ्यायची। पाहू शकता आपण घेतलेली सर्व मेथीची भाजी चिरून झाली आहे। आता पाहूया मेथीच्या पराठ्यासाठी लागणारं सर्व साहित्य। पराठ्याचं पीठ मळण्यासाठी लागेल तितकं गव्हाचं पीठ घ्यायचं, लाल तिखट, गरम मसाला पावडर, धणे जिरे पावडर आणि हळद। आता पीठ मळण्यासाठी आपण एक ताट घेतला आहे आणि त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य असं घालून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडंसं पाणी घालून ते देखील यामध्ये ऍड करायचं। सुरुवातीला वाटीभरच गव्हाचं पीठ घालायचं, त्याचबरोबर हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला पावडर आणि लाल तिखट। लाल तिखट ऐवजी तुम्ही मिक्सरला बारीक करताना हिरव्या मिरच्या देखील घालू शकता आणि चवीपुरतं मीठ घालून चिरलेली सर्व मेथीची भाजी यामध्ये ऍड करायची। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर यामध्ये बेसनचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता। आपण मात्र फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि त्याचबरोबर ओवा किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता। सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये लागेल तितकं गव्हाचं पीठ घालून हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं। सुरुवातीलाच यामध्ये जास्त गव्हाचं पीठ घालायचं नाही, कारण पीठ जर घट्ट झालं तर आपल्याला पाण्याचा वापर करावा लागेल। आपण केलेल्या मेथीच्या पराठ्यांना मेथीचा छान फ्लेवर येण्यासाठी जास्तीत जास्त मेथी त्यामध्ये कमीत कमी पाणी घालून त्या पेस्टमध्ये मावेल इतकंच पीठ घालून असा पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा। पीठ मळून झाल्यावर अगदी 10 ते 15 मिनिटांनी आरामात तुम्ही याचे पराठे करू शकता। बरं, आता तुम्हाला जितका पराठा लहान किंवा मोठा पाहिजे तितका असा पिठाचा गोळा करून घ्यायचा। पीठ मळल्या जर तुम्हाला पराठे करायचे असतील तर पीठ थोडंसं सैल मळायचं। सर्व बाजूंनी पीठ लावून गोळा छान पातळ लाटून घ्यायचा। पाहू शकता आपण घेतलेल्या गोळ्याचा छान पातळ पराठा लाटून झाला आहे। आपण लाटलेला पराठा तुम्हाला जर असाच शेकवायचा असेल तर तुम्ही असाही शेकून खाऊ शकता। आपण मात्र याला थोडंसं तूप लावणार आहोत। तुम्ही तुपाऐवजी तेल लावू शकता, तेलाऐवजी बटरही लावू शकता। पराठ्यावर तूप स्प्रेड करून झाल्यावर सर्व बाजूंनी पराठ्याला असे फोल्ड मारून घ्यायचे। फोल्ड करून झाल्यावर पुन्हा एकदा पराठा हलक्या हाताने छान लाटून घ्यायचा। पाहू शकता आपला पराठा पुन्हा एकदा हलक्या हाताने छान लाटून झाला आहे। आता पराठा शेकवण्यासाठी आपण पॅन गरम करून घेतला आहे। आता मीडियम टू हाय फ्लेमवर पराठा छान शेकून घ्यायचा। पराठा मात्र सर्व बाजूने असा प्रेस करून शेकून घ्यायचा, त्यामुळे तो कच्चा राहत नाही। आपण पराठ्याला तूप लावत आहोत। तुम्हाला जर पराठ्याला तेल किंवा बटर लावायचं असेल तर तुम्ही तेही लावू शकता। सर्व बाजूनी छान शेकून आपला क्रिस्पी पराठा खाण्यासाठी तयार आहे। याच पद्धतीने आपण उरलेले सर्व पराठे छान लाटून आणि भाजून घेणार आहोत। पाहू शकता आपण मळलेल्या पिठाचे इतके छान पराठे करून झाले आहेत।
घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट आणि सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये आपण हे मेथीचे पराठे केले आहेत. असे पराठे करून तुम्ही सकाळी नाश्त्यालाच काय दुपारी किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळेतही करून खाऊ शकता. असे मेथीचे पराठे केलात तर मेथीची भाजी न खाणारे देखील मेथीचे पराठे मात्र अगदी आवडीने खातात. मेथीचा पराठा तुम्ही दही किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही सॉस बरोबर देखील खाऊ शकता. चटणी बरोबरही खाऊ शकता. तुम्ही यापेक्षा कोणत्या वेगळ्या पद्धतीने पराठे करत असाल तुमची पद्धत सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकता. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.